Hi friend, I am Rakesh Patil from Gudapli Shala class team. Today we are learning the standard 8 for the chapter number 8 pollution. की आजच्या काळामध्ये पोल्युशन म्हणजे प्रदूषण हा एक खूप मोठी समस्या आहे आणि त्याच्यावर आज आपण स्टडी करणार आहोत की पोल्युशन व्हॉट इज मीन बाय पोल्युशन पोल्युशन इज द कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज पोल्युशन काय आहे की कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट विल बी हार्मफुल टू अवर इकोसिस्टम. ही कंटॅमिनेशन, मग कंटॅमिनेशन मध्ये काय काय असणार तर कंटॅमिनेशन मध्ये हार्मफुल गॅसेस, वेरियस गॅसेस, जसं की आपण इंधन जाळतो बाईकमध्ये त्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड इत्यादी गॅसेस बाहेर निघतात आणि ते आपल्या वातावरणात पसरतात आणि त्याच्यामुळे पोल्युशन होतं. देन सेकंड टॉपिक इज रिझन फॉर द पोल्युशन, which how to pollution is occur, to which reason for to occurring the pollutions. First is the increasing rate of population, second industrialization, third mining, fourth transportation, fifth the lot of use of pesticides and fertilizer in our farm. The reason for pollution first is increasing rate of population. The increasing rate of population means वाढती लोकसंख्या. आज आपण जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये खूप वाढती लोकसंख्या आणि वाढती लोकसंख्या, जेवढी लोकसंख्या वाढेल त्याच्यासाठी आपल्याला राहण्यासाठी जागा जर उपलब्ध करण्याची म्हटली तर सध्या जागा नाही. त्याच्यासाठी आपण जंगल तोड आणि लोकसंख्या वाढली म्हणजे त्याला रोजगार लागतो. मीन्स इंडस्ट्रियलायझेशन इज द सेकंड रिझन फॉर टू पोल्युशन इन्क्रीजिंग. थर्ड मायनिंग म्हणजे खोदकाम. जेव्हा खोदकाम करतात, खोदकाम झाल्यानंतर जे काही खोदकाम केलेल्या खाणी असतात ते जशाच राहतात. पावसाळ्यात त्याच्यामध्ये पाणी आलं की पाणी गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही घटक मिक्स होतात आणि घटक मिक्स झाल्यानंतर ते परत आपल्या नदी नाल्यांमध्ये वाहून येतात आणि त्याच्यामुळे पाण्यातील सजीवसृष्टी नष्ट होण्याची संभावना जास्त असते आणि ते कॉज पोल्युशन. देन फोर्थ इज ट्रान्सपोर्टेशन वाहतूक. की समजा एक सिंपल एक्झाम्पल घेऊ ट्रान्सपोर्टेशनसाठी की प्रत्येकाच्या घरामध्ये बाईक्स आहेत. बाईक्समध्ये आपण इंधन टाकतो, फ्युल्स, पेट्रोल, डिझेल्स असतं, तर त्याच्यामध्ये निघाला कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, वेरियस गॅसेस, दे कॉज द पोल्युशन. देन फिफ्थ इज लॉट ऑफ यूज ऑफ पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर. लॉट ऑफ यूज म्हणजे जास्त प्रमाणात फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स हा फार्मर आपल्या शेतामध्ये वापरतो. बिकॉज कारण की जास्त उत्पन्न येण्यासाठी त्याला जास्त उत्पन्न यायला हवं त्याच्यासाठी तो वेरियस हार्मफुल पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स यूज करतो आणि त्याच्यामुळे पोल्युशन होतं. देन नेक्स्ट टॉपिक इज पोल्युटंट. व्हॉट इज मीन द पोल्युटंट म्हणजे काय द फॅक्टर विच कॉझिंग harmful effect on biotic and abiotic factor. What is meant by pollutant? Pollutant is the factor which effect on the harmful effect on biotic and abiotic factor. कि pollutant हा असा घटक आहे तो biotic आणि abiotic factor वर इफेक्ट करतो. मग biotic and abiotic. What is meant by biotic? Biotic means the living things and abiotic means the non-living thing. Biotic म्हणजे जैविक आणि abiotic म्हणजे अजैविक. Next topic, type of pollution. The three type of pollution: air pollution, water pollution, and soil pollution. Today deals with one topic, air pollution. Air pollution. What is meant by the air pollution? Air pollution म्हणजे काय की हवा प्रदूषण. What is meant by air pollution? The definition of air pollution: contamination of air by harmful gases like smoke and particulate matter is called as a pollution. Air pollution. What is meant by air pollution? The contamination of air by harmful gases and smoke and particulate matter. The air is contaminated with harmful gases like carbon dioxide, nitrogen dioxide, sulfur dioxide. The various gases are mixed into the air and get polluted to the air and cause a air pollution. Then
Second is the reason for occurring to air pollution. Which reason for to the occurring air pollution? The two type of reason. First is the natural reason and second is the man-made reason. The natural reason means the reasons occur to the nature. Second is the man-made reason. The man-made reason means the reasons they cause air pollution to the man. की man-made reason मध्ये माणूस ज्या क्रिया करतो, प्रक्रिया करतो, त्याच्यातून जे पोल्युशन होणार आहे एअर पोल्युशन, त्याला आपण man-made एअर पोल्युशन म्हणू. आणि सेकंड आहे नॅचरल एअर पोल्युशन. Then in the natural reason for one is the volcanic eruption. The volcanic eruption. What is meant by volcanic eruption? At the time of volcanism, to spread a magma on a land and the dust particles and maximum heat or the various type of gases spread in our environment and get the polluted the air and cause a air pollution. Second is the cyclone. At the time of cyclone, the dust particles are spread in our air and they cause a air pollution. Third is the forest fire. It is a natural reason for air pollution. Forest fire की जंगलाला आग लागते तेव्हा त्याच्यातून various type of gases spread होतात. First is the harmful gases for to the human being, the CO2. The maximum amount of CO2 in our air, they cause a air pollution. CO2 चं प्रमाण जर जास्त झालं वातावरणात तर आपल्याला श्वास घेण्यासाठी जास्त त्रास होऊ शकतो. Then man-made reason. In the man-made reason, first is the fuel, ethanol. Maximum amount of uses of LPG, kerosene, petrol, diesels. These liquids are used. Then cause these fuels are used, LPG, kerosene, diesel, and they get the byproduct is the harmful gases to spread in our air like carbon dioxide, carbon monoxide, nitrogen dioxide, sulfur dioxide, the various gases. Second is the industrialization. In the industrialization, like chemical industry and various type of industries, the fertilizer industries, the industries are spread various gases in our environment and to surrounding air and they cause the air pollution. Third is the atomic energy plant and blast. Atomic energy plant and